प्रिया फूके ने भाजपा विधायक परिणय फूके और उनके परिवार पर गंभीर आरोप लगाया है, जिससे राजनीतिक हलकों में हलचल मच गई। प्रिया ने आरोप लगाया है कि पति की मौत के बाद संपत्ति के बंटवारे को लेकर विवाद चल रहा है और उसे मानसिक एवं शारीरिक रूप से प्रताड़ित किया जा रहा है। ये आरोप उन्होंने पत्रकार परिषद में किए हैं। वारंवार मागणी केली गेली की बाबा मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे, आपण हॅपी फॅमिली आहोत, ठीक आहे की माझा नवरा आता नाही आहे, परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे, माझ्यासाठी सासू सासरेच आई बाबा आहेत, दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने तुमच्या आधाराने राहायला तयार आहे। मात्र असं असतानाही तू आमच्या सोबत राहायचं नाही, कारण सोबत राहिली तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने। इस दौरान मौजूद सुषमा अंधारे ने महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर की आलोचना करते हुए आरोप लगाया कि महिला आयोग पार्टी के काम में व्यस्त है। अंधारे ने कहा कि प्रिया फूके मामले में पुलिस पर गंभीर आरोप है और उसे जांच के लिए पत्र भेजे जाने के बावजूद आयोग ने कोई संज्ञान नहीं लिया। महिला आयोगाला सुद्धा लिहिलं, म्हणजे ज्या महिला आयोगाने 2-4 दिवसापूर्वी प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही एवढी प्रकरणं आली, एवढी प्रकरणं निकाली काढली आणि रोज एक प्रकरण येतंय, ही प्रकरणं येतात कुठून? महिला आयोगाने याच्यात लक्ष दिलं नाही। आता महिला आयोग म्हणतो की ठीक आहे, एक तर मला मेल करा, मेल केला, मला पत्र लिहा, लिहिलं, टोल फ्री नंबरवर फोन करा। काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल टोल फ्री नंबरच एक्झिस्ट नाही आहे, टोल फ्री नंबरच चालत नाही। आता मला प्रत्यक्ष येऊन भेटा, कसं प्रत्यक्ष भेटणार? 2 पोरं कुणाजवळ ठेवायची? एक निराधार बाई जिच्या पदरात 2 लेकरं आहेत, ती 2 लेकरं ती ठेवणार कुठे? आणि इथून नागपूरवरून पुण्याला जायचं, मुंबईला जायचं। बरं, पुण्याला गेल्यावर मॅडम पुण्याला असतील का? मुंबईला गेल्यावर मॅडम मुंबईला असतील का? कारण मॅडमचा पक्षाचा दौरा चालू आहे, मॅडमचा महिला आयोगापेक्षा सुद्धा पक्षाचा दौरा मोठा आहे, करणार काय या सगळ्यांमध्ये? हे सगळं चालू असताना विशेष गोष्ट की या पीडितेला न्याय देण्यापेक्षा या पीडितेलाच पोलीस समजपत्र देतात।